अजय, आता तुमचे रेव्होल्युशनरी गोल्स पार्टी तुमच्यामध्ये आता आनीक एक ट्विस्ट येयलो आहा आनी हो ट्विस्ट म्हणत जाल्यार तुमचो नॅशनल पार्टी प्रेसिडेंट म्हणटा पळय तो MLA म्हणटा आपूण नॅशनल पार्टी प्रेसिडेंट आनी ताणें तुका आनीक विश्वेशाक सस्पेंड केला, सस्पेन्शन नोटीस दिला. कितें कितें एग्जॅक्ट कितें पळय हांव सकाळी एसटी कमिशनर आसलो आनी म्हाजी हियरिंग्स आसली आनी हांवें खूब ते न्यूज आहा ते सारके पळोवंक ना हांवें लेट खूब पळयले आनी ते जेन्ना हांवें म्हाजे मेल्स बी चॅक केले रातचे अडेजांक सुमार म्हाका मेल येयल्ली ते हांवें खूब लेट पळयली आनी ते मेलीर बरयलां की म्हाका तुका टर्मिनेट करता आपूण नॅशनल प्रेसिडेंट म्हणून आनी पार्टीचो व्हीप म्हणून आनी पार्टीचो एड्रेस बीन तेगेर नेवरा बी तेणीन घातलेलो आहा. सो हांवें जेन्ना पयलें हांव आसो काय रडो तेंच पळयना कितें सांग हें कितें काय म्हणून आनी थोडे लोक म्हणपाक लागले, थोडे मिडिया म्हणपाक लागले दिस मास्टर स्ट्रोक बाय विरेश म्हणपाक लागलो. सो हांवें तिका मागीर रिप्लाय केला की इट इज अ कितें म्हणटा ब्लंडर म्हणलं व्हडलें ब्लंडर केला तेणी. कित्याक सांग तो म्हणटा आपूण नॅशनल प्रेसिडेंट म्हणटा तो चार्ज घेता. तूं जर इतलीं वर्सां नॅशनल प्रेसिडेंट आसलो जाल्यार आतां आनी तूं चार्ज कितें घेता. आनी नॅशनल प्रेसिडेंट असो आमी आतां इमिजिएटली मागीर तेगेर सगळें डिस्कशन करून क्लॅरिफिकेशन दिल्लें आहा. तें क्लॅरिफिकेशन म्हणल्यार पयलीं क्लॅरिफिकेशन म्हणल्यार नॅशनल प्रेसिडेंट आमच्या कॉन्स्टिट्युशनान खंयसरूच बरयलें ना तो पोजिशन ना नॅशनल प्रेसिडेंट म्हणून. आमचे सगळे पावर CC का स्टेट कमिटीक आसा आनी मागीर ऑफिस बेरर्सांक आसा. दुसरें विरेश बोरकर हो नॅशनल प्रेसिडेंट न्हू. विरेश बोरकर हो पार्टीचो व्हीपूय न्हू. व्हीप म्हणल्यार ते असेंब्लीन जे आमदार आसता तांकां पार्टी अपॉयंट करता. एकलोच आहा मात ताका पार्टीन अपॉयंट करूंक जाय. पार्टीन अपॉयंट करूंक ना. पार्टीन अपॉयंटूच करूंक ना. सो पार्टीचो अपॉयंटमेंट लेटर इट इज डिसिजन ऑफ द पार्टी नॉट व्हीप जेन्ना म्हणटा पळय तेन्ना समज मल्टिपल आहा MLAs तेन्नाच व्हीप लागता न्हू. तेन्नाच व्हीप एकल्याकूच व्हीप लागता लागता ते कसं आनी लेटर ते दिवच पार्टीन अपॉयंट पार्टीन करता. appoint ते एका लेजिस्लेटिव्ह असेंब्ली ना जाल्यार MLA काय करूंक शकना. ते पार्टीन अपॉयंट तशें लेटर आमी केन्नाच दिवंक ना. तिसरी गजाल जे तेणी कितें बाकीचे सस्पेन्शन काडला नाल्यार बाकीचे ते मेंबर्सांक रिस्टोर केला ते आनी कितें कितें आनीक सर्क्युलर्स नाल्यार ऑर्डर्स तेणी आउट केला ते सगळे फेक आसा, अनऑथरायज आसा, अनऑफिशियल आसा, नल एंड वॉइड आसा. मागीर जे 10 जाणांक तो म्हणटा टर्मिनेट केले ते रिस्टोर केले, ते रिस्टोर केल्ले ना ते अजून टर्मिनेटेड आसा. मागीर म्हाका आनी विश्वेश नायकाक एका तेणी सस्पेंड केला म्हणून नोटीस काडलेली आसा. सो दॅट इज नोटीस इज वॉइड एंड अब इनिशियो. तेका नल आहा ती अनऑफिशियल आसा आनी मागीर अनऑथरायज आहा तेका आनी आमगेर कांय बायंडींग ना. सो हांव तेका कांय रिप्लाय दिवची ना. आय एम नॉट आन्सरेबल टू दॅट नोटीस. आमची जी कोर एक्झिक्युटीव कमिटी आनी डिसिप्लिनरी कमिटी आहा ती जर कितें डिसिजन घेता जाल्यारूच आमी तेका आन्सरेबल आसा. हेका आमी आन्सरेबल ना. आतां हे कन्फ्युजन अशें ना एक कॉन्स्पिरसी. पळय हे सुरवात जाल्लें मडगांव मिटिंगेन टेक ओवर करपाची, पार्टी स्प्लीट करपाचें आनी मागीर मर्ज करपाचें डिसिजन जाल्लें आनी त्या डिसिजन नंतर मागीर CC मिटिंगेन तेंच्यांनी प्रोटेस्ट केले. CC मिटिंगेन तेंच्यांनी भायरूय प्रोटेस्ट केले. MLAन भितर लेटर दिवन प्रोटेस्ट केले. ते जातकीर मागीर तेंचे डिजिटल एसेट्स आहा पार्टीचे ते तेंच्यांनी घेतले, टेक ओवर केले. मागीर आमचे डिफेमेशन केस घातली 1 कोटीची. लिगल नोटीस जाली तेजे आमी ऑलरेडी रिप्लाय केला. मागीर केस घातला पुलिसेन. ते जावन सगळें जायना ते फ्रस्ट्रेट जावन आउट ऑफ फ्रस्ट्रेशन हे आतां तेजें नेवो स्ट्रॅटेजी आहा तेजो तो एक भाग आसा पार्टी टेक ओवर करपाची. बट पार्टी टेक ओवर तेका आमी करपाक दिवची ना. आमचे सगळे विंग्स आहा नाल्यार कमिटीज आहा सगळे आमी एकठांय आसा. फक्त हेणी एक दुसरो ग्रूप केला. परत क्लॅरिफाय करता जेन्ना पार्टी जाल्ली म्हणजे पार्टी जेन्ना तुमकां खबर आसा पॉलिटिकल पार्टी इज अ असोसिएशन ऑफ पर्सन. खुबशे लोक एकठांय जाता आनी ते मिटिंग्स घेता. पार्टी फॉर्म जावच्या पयलीं मिटिंग्स घेता. मिटींग जातकीर ते डिसायड करता पार्टी आमी रजिस्टर करपाचें आनी टेम्पररी ऑफीस बेरर्स काडटा. तो तेन्ना टेम्पररी प्रेसिडेंट आहलो. टेम्पररी प्रेसिडेंट आनी टेम्पररी मागीर ऑफीस बेरर्स आहले. टेम्पररी ऑफीस प्रेसिडेंट जातकीर तेंच्यांनी एक तो हे केलो कितें म्हणटा ते कॉन्स्टिट्युशन केलो. ते कॉन्स्टिट्युशनान खूब तेंच्यांनी क्लॉजीस घातले. मागीर इलेक्शन कमिशनान कितें सांगलें तुमी रिजनल पार्टी तुमी ते नॅशनल स्टेट ते करूंक शकना आनी सगळे पावर्स एकट्याच मनशा कडेन दिवपाक शकना तुमी. म्हणून ते डेमोक्रेटीक वेन सगळें जावपाक जाय म्हणून सगळ्याक विथ कन्सेन्सस जावपाक जाय म्हणून तुमी कोर एक्झिक्युटीव कमिटी करा आनी स्टेट टीम करा आनी ऑफीस बेरर्स करा. म्हणून मागीर विरेश बोरकर जेन्ना टेम्पररी ऑफीस प्रेसिडेंट आहलो त्यांनी जुलय 21 म्हणजे पार्टी रजिस्टर जावच्या पयलीं कॉन्स्टिट्युशन अमेंड केलो आनी कॉन्स्टिट्युशन अमेंड करताना CCक सगळे पावर दिले. सगळे फूल ऑथॉरिटी सुप्रीम बॉडी म्हणून
CC म्हणून असे रेझोल्युशन हा त्यांना मेंबर्सांचे आणि सगळ्या मेंबर्सांनी साईन मिळाला ते रेझोल्युशन मागीर ECI केला ECI ते कॉम्प्लाय केला आणि एक डेमोक्रेटिक पार्टी म्हणून एक सगळे ऑर्गनायझेशन सारखे आहा म्हणून ती नोव्हेंबरान आमकां 21 नोव्हेंबर 21 आमकां रजिस्ट्रेशन दिलां आणि मागीर ते आमचो कोड ऑफ जो कॉन्स्टिट्यूशन आसा तितून CSC सुप्रीम बॉडी आहा स्टेट कमिटी आहा मागीर आमचो ऑफिस बेरर्स आहा तेंच्यांनी मागीर मिटींग घेवन जनरल मिटींग बॉडी मिटींग घेवन नवे प्रेसिडेंट काढले नवे ट्रेजरर काढले नवे सेक्रेटरी काढले कोर एक्झिक्युटिव्ह कमिटी काढली आणि तेन्नाच्यान आमची लास्ट 4.5 वर्सां सगळे त्या कॉन्स्टिट्यूशना प्रमाणे नवो कॉन्स्टिट्यूशन आज आमचो आहा जो पार्टी जावच्या पयलीं अमेंड जाल्लो 21 अमेंड जाल्लो तोच जेन्ना इलेक्शन कमिशन आमकां टायम टू टायम जो कॉन्स्टिट्यूशन मागता आतां लेटस्ट आमकां तेंच्यान कॉन्स्टिट्यूशन 19 तारीख आमकां एक लेटर येयल्लें इलेक्शन कमिशनाचें तेन्नाच आमी इमिडिएटली रिप्लाय केले 23 तारीख ते लेटर इनवर्ट केले दिल्ली आमी आणि तेतून आमी हो जो सद्या आमचो जो कॉन्स्टिट्यूशन आसा जो जो अपडेटेड आसा लेटस्ट आनी तो वॅलीड आसा तो आमी तांकां दिल्लो आसा आतां तेंचे आतांच कितें जाल्लें आसा ते एवरी पॉलिटिकल पार्टी 2 वर्सां ते कॉन्स्टिट्यूशन मागता सो तो कॉन्स्टिट्यूशन मागता आनी तेंच्यांनी कितें जालें इलेक्शन कमिशन वेबसायटीर तो आदलोच तेंच्यांनी ऑप्ट आउट केला बाय मिस्टेक सो तेंची टेक्निकल मिस्टेक आहा तेंची एक इलेक्शन कमिशनाची वेबसायट पार्टीचे कोण प्रेसिडेंट आहा काय ना ते डिसायड करूंक शकना दॅट इज ओन्ली अ वेबसायट म्हणजे तुका पब्लिकेशन आसता ऑफिशियल कितें आसता पळय ते डिस्क्लोज करपाक आहा आतां आमी ऑफिशियली ते इलेक्शन कमिशन आमचे सगळे डिस्क्लोज केल्ले आहा आनी हें सगळें जाल्लें आहा तुम्ही म्हणटा कितें आता सध्या पावर आहा पळय ते CSC कडेन आहा पावर CC कडेन आहा इंडिव्हिज्युअल कोणा कडेन ना कित्याक तुमी तेन्ना प्रेसाकूय म्हणलेले इंडिव्हिज्युअली तुमच्यांनी डिसिजन घेवपाक जाय आणि कोणाचें इलेक्शन कमिशन इंडिव्हिज्युअल तशें आहा ते ऑटोनॉमस जाता आनी ऑटोनॉमी जाता ते आनी हे डिक्टेटरशीप पळय जाता तशें ते डेमोक्रेसीन आसपाक शकना कित्याक जेन्ना पॉलिटिकल पार्टी रजिस्टर जाता तेन्ना ते कॉन्स्टिट्यूशनाक स्वॉन करता म्हणजे एज पर कॉन्स्टिट्यूशन ते काम करतले म्हणून कॉन्स्टिट्यूशन सगळ्यांक घेवन वचपाचें उलयता डेमोक्रेटीक वेन तो करपाचें सगळें तर त्या प्रमाणे इलेक्शन कमिशन आमकां चेंजीस कर सांगलेले चेंजीस केले आतां थोडे न्यूज चॅनल दाखयता की कॉन्स्टिट्यूशन आमचो आदलोच आहा म्हणून तो आदलोच आहा ते इलेक्शन कमिशनाचे मिस्टेक वेबसायटीचे आनी तेजेर तो तूं बेस्ड डॉक्युमेंट घेवूंक शकना आमचे कितलेशे डॉक्युमेंट्स गेला ते आमी आउट कित्याक करपाचे इंटरनल डॉक्युमेंट्स आमचे आमी तुमकां कित्याक दाखोवपाचे आमकां खबर आहा इलेक्शन कमिशनाक खबर आहा आनी जर हांव ट्रेजरर रॉंग आसलो हांव जर जनरल सेक्रेटरी रॉंग इतले आमचे इलेक्शन्स कंटेस्ट केले आमी इतले डॉक्युमेंट्स फायल केले एवरी इयर आनी कॉम्प्लाय केले सगळे ताका लागून पार्टीचो रिकॉग्निशन स्टेटस मेळलो आनी मागीर सिम्बॉल मेळलो आनी पार्टी बाकीच्यो पार्टीचे डिलिस्ट जाला डिरजिस्टर्ड जाला त्याच्या पासून आमी तशें जावंक ना ते जातलें आहलें सो हे आतां चार्ज घेवप म्हणल्यार कितें आय एम टेकिंग चार्ज एज नॅशनल प्रेसिडेंट म्हणजे कितें आतां तर नॅशनल प्रेसिडेंट ओके एक टायम मानून घे तूं नॅशनल प्रेसिडेंट आनी हू इज नॅशनल सेक्रेटरी हू इज नॅशनल ट्रेजरर ना पण एक हू इज नॅशनल एक्झिक्युटिव्ह कमिटी एक हे तुमी आन्सर करपाक जाय तुमची नॅशनल पार्टी नो बरोबर तुमची रिजनल पार्टी हय सो रिजनल पार्टीक नॅशनल प्रेसिडेंट त्याच खातीर ते क्लॉजीस सगळे डिलीट केल्ले आनी हे क्लॉजीस घातलेले CC कर म्हणून सांगलेले स्टेट कमिटी कर सांगलेले हे सगळें ताका खबर आहा तो आमकां सगळ्यांक पिशार काडूंक सोदता रातचे ताका हे लेटर म्हाका दिसता तेजे कोणी तरी ड्रायव्हरान केला नाजाल्यार तेज्या PSन केला नाजाल्यार रातचे अडेजांक तिणें लेटर केला म्हाका दिसता खंय तरी तो गेल्लो तेज्या गर्लफ्रेंडाक मेळोन तिणें लेटर केला खंय म्हाका दिसता अडेजांक म्हणून कोण तरी लेटर धाडटा ही पिशापणां मरे अटर हे कितें म्हणटा हे इग्नोरन्स पिशेपणां आनी काय एक फ्रॉडुलंट आनी फ्रॉड ही लेटरां आमी मानूनच घेना आमी अजून पार्टीचे लॉयर रेव्होल्युशनरी आसा ट्रेजरर म्हणून हांव आसा आमचो विशेष ना जनरल सेक्रेटरी आमची CSC तशी इंटॅक्ट आहा विरेश बरकर पार्टीच्या वांगडा ना अशें आमकां तरी दिसता आयचे जेणी हे केला पळय ताका आमी ऑलरेडी सांगलेलें आसा लेटराचेर की तुजी हेजेर तुजेर कारवाय डेफिनेटली जातली म्हणून